Hello and welcome, my dear friends and students. In today's video, I am going to explain the next part of simple pendulum. In previous video, we had derived the expression for period of simple pendulum, which is t equal to 2 pi under root of L by G. Now, from this formula, we have to obtain or we have to explain the laws of simple pendulum. That laws are very simple. That is, we have to consider which are the factors on which period of simple pendulum depend and which are the factors on which period of simple pendulum doesn't depend. या पार्ट मध्ये आज आपल्याला हे जे एक्सप्रेशन फॉर पिरियड आपण काम मिळवलं t इक्वल टू 2 पाय अंडर रूट ऑफ L बाय G याच्यावरून आपल्याला सिंपल पेंडुलमचे काही लॉज पाहायचे आहेत. कोणकोणत्या फॅक्टरवर सिंपल पेंडुलमचा पिरियड डिपेंड असतो हे आता आपल्याला सांगायचं आहे इन केस ऑफ द लॉज ऑफ सिंपल पेंडुलम. द फर्स्ट लॉ that is the law of length. It means how the period varies with the length. Now from this formula it is very clear that the period of simple pendulum is directly proportional to square root of its length. म्हणून आपण इथे स्टेटमेंट मध्ये लिहिलं आहे the period of simple pendulum. It means time taken by that simple pendulum to complete the one oscillation. हा लेंथशी कसा प्रोपोर्शनल असतो, लेंथ वर डिपेंड असतो तो डायरेक्टली प्रोपोर्शनल असतो, डायरेक्टली प्रोपोर्शनल टू स्क्वेअर रूट ऑफ इट्स लेंथ. मग याच्यावरून सहज आपण या स्टेटमेंटला लिहू शकतो. बघा हा मॅथमॅटिकल फॉर्म जर आपण लक्षात ठेवला t मीन्स पिरियड ऑफ सिंपल पेंडुलम, ही प्रोपोर्शनॅलिटी साइन आणि हा न्यूमरेटर मध्ये असेल तर आपण डायरेक्टली शब्द वापरतो, डिनॉमिनेटर मध्ये असेल तर इनव्हर्सली शब्द वापरतो. म्हणून इथे आपण लिहिलाय द पिरियड ऑफ simple pendulum is directly proportional to square root of its length. याला आपण म्हणतो law of length. It means length of the simple pendulum increases, the period also increases. जर आपण वेगवेगळ्या लांबीचे सिंपल पेंडुलम घेतले आणि त्याचा एक ऑसिलेशन पूर्ण करण्याकरिता लागणारा वेळ जर आपण नोट केला तर ग्रेटर द लेंथ ग्रेटर इज द पिरियड and smaller the length smaller is the period. हा त्याचा अर्थ होतो law of length. सेकंड law of acceleration due to gravity. आता आपण एकाच लांबीचा जर सिंपल पेंडुलम घेतला आणि त्याचा पिरियड जर वेगवेगळ्या ठिकाणी आपण मोजला at different height at different depth तर त्या प्लेसला acceleration due to gravity ही वेगळी असते. म्हणून मग हा पिरियड acceleration due to gravity शी कसा रिलेट असतो तर इथे तुम्हाला दिसतंय द पिरियड ऑफ सिंपल पेंडुलम इज इनव्हर्सली प्रोपोर्शनल टू स्क्वेअर रूट ऑफ एक्सेलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी. इट मीन्स द प्लेस वेअर वी आर परफॉर्मिंग द एक्सपेरिमेंट इफ g इज मॅक्सिमम देन पिरियड इज मिनिमम. इथे एक्सेलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी आणि पिरियड मध्ये इनव्हर्सली प्रोपोर्शनल रिलेशन आहे. मग ज्या ठिकाणी आपण एक्सपेरिमेंट करतोय टू फाइंड द पिरियड ऑफ सिंपल पेंडुलम तिथे जर g ची व्हॅल्यू मॅक्सिमम असेल तर पिरियड मिनिमम राहील, g ची व्हॅल्यू जर मिनिमम असेल तर पिरियड मॅक्सिमम राहील. असा याचा अर्थ होतो दॅट इज द लॉ ऑफ एक्सेलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी. थर्ड वन लॉ ऑफ मास. आता आपण जो सिंपल पेंडुलमचा बॉब घेतो, मेटल स्फियर घेतो, तो कोण त्याचं जे मास आहे आणि त्याचं जे मटेरियल आहे याच्याशी सिंपल पेंडुलमचा पिरियड हा डिपेंड राहत नाही. म्हणून आपण इथे लिहिलाय द पिरियड ऑफ सिंपल पेंडुलम SP मीन्स सिंपल पेंडुलम डज नॉट डिपेंड ऑन इट्स मास. आपण जर त्या बॉबचं मास थोड्या प्रमाणात व्हॅरी केलं आणि त्याचा जर पिरियड आपण मोजला तर प्रत्येक वेळेला तो पिरियड आपल्याला सेम दिसेल. म्हणजेच त्या सिंपल पेंडुलमच्या मासवर त्याचा पिरियड हा डिपेंड राहत नाही. म्हणून इथे लिहिलंय द पिरियड ऑफ सिंपल पेंडुलम डज नॉट डिपेंड ऑन इट्स मास. आणि जेव्हा आपण त्याला ऑसिलेट करू त्यावेळेला त्याला जर आपण वेगवेगळ्या डिस्टन्स वर घेतलं प्रोव्हाइडेड दॅट डिस्टन्स शुड बी स्मॉल, डिफरन्स इन दॅट डिस्टन्स दॅट शुड बी स्मॉल, अशा वेळेला याला एक ऑसिलेशन पूर्ण करण्याकरिता जो काही वेळ लागेल
आणि आपण त्याला या मेन डिस्टन्स पासून मेन पोझिशन पासून जे काही डिस्प्लेस केलाय त्याला आपण म्हणतो अँप्लिट्यूड. मग या अँप्लिट्यूडशी पण तो इंडिपेंडेंट असतो, पण कंडिशन आहे प्रोव्हाइडेड द अँप्लिट्यूड दॅट शुड बी स्मॉल. म्हणून इथे लिहिलाय द पिरियड ऑफ सिंपल पेंडुलम इज इंडिपेंडेंट ऑफ अँप्लिट्यूड प्रोव्हाइडेड द अँप्लिट्यूड दॅट शुड बी स्मॉल ऑर द अँप्लिट्यूड इज स्मॉल. असे हे 4 लॉज आपल्याला दिले. पुन्हा एकदा बघा, याच्यावरून 2 लॉज तुम्ही सहज लक्षात ठेवू शकता. एल आणि जी शी हा कसा व्हॅरी होतो हे 2 आपल्याला टर्म्स इथे सहजपणे आपल्याला सांगता येईल. या मॅथमॅटिकल फॉर्मवरून आपल्याला स्टेटमेंट लिहिता आले पाहिजे. देयर इज अ लॉ ऑफ लेंथ, टी म्हणजे पिरियड ऑफ सिंपल पेंडुलम इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू स्क्वेअर रूट ऑफ इट्स लेंथ. त्यानंतर पिरियड ऑफ सिंपल पेंडुलम इज इन्व्हर्सली प्रोपोर्शनल टू ऍक्सेलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी. आणि हे 2 फॅक्टर इथे नाही आहेत या फॉर्म्युल्यामध्ये, पण आपण मासशी रिलेटेड जर कन्सिडर केला पिरियड तर हा इंडिपेंडेंट असतो. वेगवेगळ्या मासचा जर आपण हेवी बॉब घेतला आणि त्याला जर ऑसिलेट केलं तर जनरली त्याला एक ऑसिलेशन पूर्ण करण्याकरिता लागणारा वेळ हा सेम असतो. म्हणून इथे दिलाय द पिरियड ऑफ सिंपल पेंडुलम डज नॉट डिपेंड ऑन इट्स मास. ॲट द पिरियड ऑफ सिंपल पेंडुलम ऑल्सो इंडिपेंडेंट अपॉन द अँप्लिट्यूड प्रोव्हाइडेड द अँप्लिट्यूड दॅट इज स्मॉल. असे हे 4 आपण लॉज बघितले अंडर द हेड ऑफ लॉज ऑफ सिंपल पेंडुलम. Now let us consider the special case of simple pendulum which is known as the seconds pendulum. Why it is called as special case? Because it is the simple pendulum whose period is fixed, not less than that particular time or greater than that particular time. So that's why we can easily define as the simple pendulum whose period is 2 seconds is called सेकंड्स पेंडुलम. ज्या सिंपल पेंडुलमचा पिरियड हा 2 सेकंद असतो. मग पिरियड 2 सेकंद असतो म्हणजेच काय, तर त्या सिंपल पेंडुलमला एक ऑसिलेशन पूर्ण करण्याकरिता किती वेळ लागतो, 2 सेकंद. म्हणून त्याला आपण दुसऱ्या प्रकारे डिफाइन करू शकतो. द सिंपल पेंडुलम व्हिच रिक्वायर्स 2 सेकंद to complete the one oscillation is called seconds pendulum. You can define it any way. The simple pendulum whose period is 2 seconds, that is called as the seconds pendulum, or the simple pendulum which required the 2 seconds to complete the one oscillation, that is called as the seconds pendulum. Now we have to obtain the expression for length of seconds pendulum. Now this is the simple pendulum. We have to just specify the time taken by that simple pendulum to complete the one oscillation. इथे फक्त आपल्याला सिंपल पेंडुलमच घ्यायचा आहे, पण त्याची एक स्पेशल केस आहे की जो एक ऑसिलेशन केवळ 2 सेकंदात पूर्ण करेल. मग याचं एक्सप्रेशन मिळवण्यासाठी आपण एक्सप्रेशन फॉर पिरियड ऑफ सिंपल पेंडुलम हे जे मिळवलं आहे तिथून सुरुवात करायची. वी हॅव टी इक्वल टू 2 पाय अंडर रूट ऑफ एल बाय जी. आता इथे तुम्हाला 2 व्हॅल्यूज ठेवायचे. पिरियड ऑफ सिंपल पेंडुलम स्पेशल केस मध्ये किती आहे, 2 सेकंद. म्हणून मग टी इक्वल टू 2 सेकंद ठेवायचं. आणि डिफरन्शिएट करण्याकरता की सिंपल पेंडुलम आणि सेकंड्स पेंडुलम आपण लेंथ ऑफ सेकंड्स पेंडुलम ही LS ने दाखवूया. लेंथ ऑफ सिंपल पेंडुलम नुसतं L ने दाखवतात. मग सेकंड्स पेंडुलम हे स्पेशल केस नोट करण्याकरता आपण L इक्वल टू LS पुट करतोय आणि T इक्वल टू 2 सेकंद. मग या एक्सप्रेशन मध्ये मी T ची व्हॅल्यू 2 ठेवली, बाकी ॲज इट इज, आणि L इक्वल टू LS. डिवाइड बोथ साइड बाय 2. इथे जर आपण दोन्ही साइडला 2 ने डिवाइड केलं तर व्हॉट इज लेफ्ट ओव्हर 1 इक्वल टू पाय अंडर रूट ऑफ LS बाय G. नाउ स्क्वेअरिंग ऑन बोथ साइड 1 इक्वल टू पाय स्क्वेअर इनटू LS बाय G. आपल्याला सिंपली पाहिजे लेंथ ऑफ सेकंड्स पेंडुलम. मग G इकडे मल्टिप्लाय ला जाईल, पाय स्क्वेअर डिवाइड ला जाईल, म्हणून LS लेंथ ऑफ द सेकंड्स पेंडुलम इक्वल टू G अपॉन पाय स्क्वेअर. Pi square is always constant. It means the length of seconds pendulum now totally depend upon the value of G. If acceleration due to gravity is constant, then LS equal to constant.
If acceleration due to gravity is vary, then ls, length of second pendulum, that is also vary. पुन्हा एकदा बघा की simple pendulum whose period is 2 seconds, that is called as the second pendulum, or the simple pendulum which required the 2 seconds to complete the one oscillation, that is called as the second pendulum. याचं एक्सप्रेशन आपल्याला इझिली मिळवता येईल. एक्सप्रेशन फॉर लेंथ त्यासाठी आपण सुरुवात केली. वी हॅव expression for period of simple pendulum t equal to 2 pi under root of l by g. Values put kara. T equal to 2 second, l equal to ls. So that is 2 equal to 2 pi under root of ls by g. Squaring on, divided both sides by 2. Then squaring on both sides. So we get ls equal to g upon pi square. So this is the simple expression and definition. This question asks for the 2 marks, or very simple objective that can be asked on this topic. Now we have to consider the second type of simple harmonic motion. In previous part we had considered the linear SHM, linear simple harmonic motion. Whenever we have to set any body in linear motion so that it can perform the to and fro motion along the straight line or up and down motion, then we need a single force, and in that case we have the relation that force, that is the restoring force, is directly proportional to displacement, and force and displacement that are opposite in direction. जेव्हा आपण लिनियर SHM कन्सिडर करतो म्हणजेच आपण एक बॉडी की जी टू अँड फ्रो किंवा अप अँड डाऊन मोशन परफॉर्म करत असेल अबाउट इट्स मेन पोझिशन, या वेळेला त्या बॉडीला मोशन मध्ये सेट करण्यासाठी आपल्याला सिंगल फोर्सची गरज असते. त्या वेळेला त्याच्यावर ऍक्ट होणारा हा रिस्टोरिंग फोर्स आणि त्याचं लिनियर डिस्प्लेसमेंट यामध्ये काय रिलेशन असतं, फोर्स रिस्टोरिंग फोर्स डायरेक्टली प्रोपोर्शनल टू लिनियर डिस्प्लेसमेंट अँड फोर्स अँड डिस्प्लेसमेंट दॅट आर अपोजिट इन डायरेक्शन. आता इथे जर आपण पुन्हा दुसऱ्या टाइपचं सिंपल हार्मोनिक मोशन कन्सिडर केले की जिथे आता ती टू अँड फ्रो किंवा अप अँड डाऊन मोशन न परफॉर्म करता पार्टली रोटेशनल मोशन परफॉर्म करेल इन क्लॉकवाइज आणि अँटी क्लॉकवाइज डायरेक्शन, तर त्या टाइपच्या मोशनला आपण अँग्युलर एसएचएम म्हणतो. मग पहिले अँग्युलर एसएचएम ची डेफिनेशन काय बघा. इट इज द ऑसिलेटरी मोशन इन व्हिच टॉर्क for the rotational motion we need a pair of forces, we need a couple of force which is called as a torque. We need the two forces at the 2 points in opposite direction, ज्यांचं मॅग्निट्यूड सेम असेल. आता याला आपल्याला जर ट्विस्ट करायचं असेल या डिस्कला तर आपल्याला या दोन ठिकाणी फोर्स अप्लाय करावा लागतील की जे दोन फोर्सेस हे परपेंडिक्युलर डिस्टन्सने सेपरेट झालेले आहेत. याला आपल्याला पार्टली रोटेट करायचं आहे, ट्विस्ट करायचं आहे विथ द हेल्प ऑफ फायबर जे ही मेटल डिस्क सस्पेंड केलेली आहे. मग या केस मध्ये आपल्याला सिंगल फोर्सच्या ऐवजी पेअर ऑफ फोर्स कन्सिडर करावं लागतं. याच पेअर ऑफ फोर्स सेपरेटेड बाय द परपेंडिक्युलर डिस्टन्स, त्याला आपण टॉर्क म्हणतो. म्हणून मग इथे फोर्सच्या ऐवजी टॉर्क लक्षात ठेवा आणि लिनियर डिस्प्लेसमेंटच्या ऐवजी अँग्युलर डिस्प्लेसमेंट. म्हणून मग द ऑसिलेटरी मोशन ऑफ अ बॉडी इन विच टॉर्क ऑर अँग्युलर ऍक्सेलरेशन, तिथे असतं फोर्स ऑर ऍक्सेलरेशन, इथे म्हणायचं टॉर्क ऑर अँग्युलर ऍक्सेलरेशन इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू, इथे लिनियर डिस्प्लेसमेंट असतं, इथे अँग्युलर डिस्प्लेसमेंट. आणि दोघांमध्ये पण पुन्हा तेच डायरेक्शन सेम, इट्स डायरेक्शन इज अपोजिट. जिथे जसं डायरेक्शन अपोजिट असतं फोर्स आणि डिस्प्लेसमेंट मध्ये, तसंच इथे पण टॉर्क आणि अँग्युलर डिस्प्लेसमेंट मध्ये डायरेक्शन कसं असतं, अपोजिट असतं. त्याच्याशी कंपेअर करून आपल्याला याला इझिली लक्षात ठेवता येईल आणि लिहिता येईल. द ऑसिलेटरी मोशन ऑफ अ बॉडी इन विच टॉर्क और अँग्युलर ऍक्सेलरेशन इज directly proportional to angular displacement and its direction is opposite to that of the angular displacement. So we can mathematically write as torque proportional to angular displacement theta. So torque proportional to theta, and this negative sign shows that torque and angular displacement are opposite in direction.
If we replace this proportionality sign, then we write one constant that is called as the torsional constant. आपण तिथे f equal to minus kx घेतो, k घेतो तिथे proportionality constant. इथे आपण k पण घेऊ शकतो, c पण घेऊ शकतो. म्हणून टॉर्शनल कॉन्स्टंट आपण इथे c घेतलेला आहे. सो टॉर्क इक्वल टू मायनस c इंटू थीटा. आता याला आपल्याला विथ द हेल्प ऑफ एक्झाम्पल एक्सप्लेन करायचं असेल तर आपल्याला एक मेटॅलिक डिस्क घ्यायची. या मेटॅलिक डिस्कला सेंटरला थिन वायरच्या सहाय्याने त्याला रिजिड सपोर्टशी सस्पेंड करायचं आहे. म्हणून मी इथे कन्सिडर केलाय, कन्सिडर अ मेटॅलिक डिस्क अटॅच सेंटरली. त्या मेटल डिस्कला अगदी मधोमध आपल्याला त्याला अटॅच करायचं आहे विथ द हेल्प ऑफ थिन फायबर व्हिच मेड अप ऑफ आयदर नायलॉन ऑर थिन मेटल और मेटॅलिक वायर. म्हणून मी इथे लिहिलंय कन्सिडर अ मेटॅलिक डिस्क attached centrally to the thin wire, that wire of either nylon or metallic, hanging from the rigid support. बघा सर्क्युलर आपण एक डिस्क घेतलेली आहे मेटॅलिक, त्याच्या सेंटरला आपण त्याला या थिन फायबरच्या सहाय्याने रिजिड सपोर्टशी हँग केलेला आहे. आता जर याला मी असं थोड्या अँगल मधून ट्विस्ट करत असेल, एकदा डिस्क इज स्लाइटली ट्विस्टेड, ऍक्च्युअली डिस्क ट्विस्ट नाही करत आहे, त्या डिस्कला रोटेट करत आहे. त्यामुळे हा जो सस्पेन्शन फायबर आहे, हा जो मेटल और नायलॉन फायबर आहे, तो ट्विस्ट होईल अबाउट इट्स ऍक्सिस. या हे जे आपण थिन वायर घेतलेला आहे, हा त्याचा ऍक्सिस होईल, ज्या ऍक्सिस भोवती आपण या डिस्कला रोटेट करतोय. याला थोड्या अँगल मधून मी रोटेट केलं आणि रिलीज जर केलं तर तो हे जे मेटल डिस्क आहे, ही मेटल डिस्क कोणतं मोशन परफॉर्म करेल, पार्टली रोटेशनल, नॉट द कंप्लीट रोटेशनल मोशन, पार्टली रोटेशनल मोशन अबाउट इट्स ऍक्सिस in clockwise or in anti-clockwise direction. Such oscillations are called angular oscillation, and the motion of such body is considered as a angular oscillation. Why? Because in that oscillation of a body, torque is directly proportional to angular displacement, and torque and angular displacement that are opposite in direction. इथे मेटल डिस्कला आपण सेंटरली टाय अप केलेला आहे, रिजिड सपोर्टला हँग केलाय. आता त्या डिस्कला आपण पार्टली रोटेट करतोय आणि त्याला रिलीज करतोय. ते रिलीज झाल्यानंतर असं क्लॉकवाइज आणि अँटी क्लॉकवाइज मध्ये पार्टली रोटेशनल मोशन करेल. या केस मध्ये मग तिथे लागणारा रिस्टोरिंग टॉर्क आणि अँगुलर डिस्प्लेसमेंट यांच्यामध्ये पण तेच रिलेशन असेल. टॉर्क डायरेक्टली प्रोपोर्शनल टू थीटा and they are opposite in direction. Now we have to obtain the differential equation of angular oscillation similar to that of the differential equation for linear oscillation. जसं आपण लिनियर oscillation ला डिफाइन केलं आणि त्याचं डिफरन्शियल इक्वेशन मिळवलं, अगदी त्याच पद्धतीने आपल्याला अँगुलर oscillation आपण आता डिफाइन केलं आणि त्याचं आपल्याला डिफरन्शियल इक्वेशन घ्यायचं आहे. आता आपण एक्झाम्पल बघितलं की when we consider the metal disc and when it is centrally tie up with the help of string and hang to the rigid support, when it get rotate through some angle, it means when we twisted that metal disc and release it, then it perform the here partly oscillatory motion in which the restoring torque is directly proportional to angular displacement, and the torque and angular displacement that are opposite in direction. आपण त्याला या बाजूने डिस्प्लेस करतो, हे अँगुलर डिस्प्लेसमेंट झालं आणि त्याला सोडून दिलं असतं ते डिस्क पुन्हा त्याच्या ओरिजिनल पोझिशनला येईल. म्हणजे रिस्टोरिंग टॉर्क या बाजूने ऍक्ट होतं आणि अँगुलर डिस्प्लेसमेंट या बाजूने असतं. म्हणजे इथे दोघांमध्ये जी डायरेक्शन आहे ती कशी आहे, अपोजिट. म्हणून मग इथे लिहिलंय मी पहिला पॉइंट, द मेटॅलिक डिस्क व्हेन ट्विस्टेड परफॉर्म अन ऑसिलेटरी मोशन. ट्विस्टेड केल्यानंतर आपण त्याला रिलीज करायचं. सो व्हेन द मेटॅलिक डिस्क ट्विस्टेड अँड रिलीज इट, देन इट परफॉर्म द ऑसिलेटरी मोशन इन विच किंवा फॉर विच द रिस्टोरिंग टॉर्क इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू द angular displacement, and that torque and angular displacement that are opposite in direction. म्हणून torque proportional to minus theta and torque equal to minus c into theta.
सी आहे टॉर्शनल कॉन्स्टंट हा प्रोपोर्शनॅलिटी कॉन्स्टंट. आता जी आपण मेटल डिस्क घेतोय त्याचा मोमेंट ऑफ इनर्शिया जर आपण आय घेतला आणि अल्फा जर आपण त्याचं अँगुलर ऍक्सेलरेशन कन्सिडर केलं तर हे रिलेशन आपण ऑलरेडी प्रूव्ह केलेलं आहे पहिल्या चॅप्टर मध्ये. टॉर्क इक्वल टू आय इनटू अल्फा, दॅट इज टॉर्क इक्वल टू मोमेंट ऑफ इनर्शिया अँड अँगुलर ऍक्सेलरेशन. मग या दोन इक्वेशनला इक्वेट करा. टॉर्क इक्वल टू मायनस सी इनटू थीटा अँड टॉर्क इक्वल टू आय इनटू अल्फा. दोघांना इक्वेट जर केलं तर आपल्याला मिळेल आय अल्फा इक्वल टू मायनस सी इनटू थीटा, अल्फा इक्वल टू मायनस ऑफ सी अपॉन आय इनटू थीटा डिवाइड बोथ साइड बाय आय. आता इथे आपल्याला अल्फाची व्हॅल्यू ठेवली मी. व्हॉट इज अल्फा? अँगुलर ऍक्सेलरेशन, द रेट ऑफ चेंज ऑफ अँगुलर वेलोसिटी विथ रिस्पेक्ट टू टाइम, दॅट इज कॉल्ड एज अँगुलर ऍक्सेलरेशन. पुन्हा मी अँगुलर वेलोसिटीची व्हॅल्यू ठेवली, दॅट इज रेट ऑफ चेंज ऑफ अँगुलर डिस्प्लेसमेंट विथ रिस्पेक्ट टू टाइम. आता अल्फाच्या जागी ठेवलाय आपण डी ओमेगा बाय dt म्हणजे रेट ऑफ चेंज ऑफ अँगुलर वेलोसिटी विथ रिस्पेक्ट टू टाइम. पुन्हा मी ओमेगाची व्हॅल्यू ठेवली d थीटा बाय dt, दॅट इज द रेट ऑफ चेंज ऑफ अँगुलर डिस्प्लेसमेंट विथ रिस्पेक्ट टू टाइम. याला जर मल्टिप्लाय केलं तर आपल्याला मिळालं d स्क्वेअर थीटा बाय dt स्क्वेअर. याला आपण इकडे ट्रान्सफर केलं प्लस c by i into theta, that is equal to 0. This is called as the differential equation of angular SHM. असं आपण इझिली डिफरन्शियल इक्वेशन मिळवू शकतो angular SHM चं, similar to that of the differential equation for linear SHM. linear SHM मध्ये काय करतो आपण f proportional to -x घेतो, f equal to -kx करतो आणि f equal to me. इथे हे दोन इक्वेशन महत्त्वाचे आहे लिनियर एसएचएम मध्ये. f इक्वल टू -kx आणि f इक्वल टू ma. दोघांना इक्वेट केलं, a ची व्हॅल्यू dv बाय dt ठेवतो, v ची व्हॅल्यू dx बाय dt. त्याच्यावरून आपण मिळवतो d2x बाय dt स्क्वेअर प्लस k बाय m ची व्हॅल्यू ठेवली आपण ओमेगा स्क्वेअर x इक्वल टू 0. हे डिफरन्शियल इक्वेशन झालं लिनियर एसएचएम. सारख्याच पद्धतीने आपण आता डिफरन्शियल इक्वेशन मिळवलं अँगुलर एसएचएम. जिथे फोर्स आहे तिथे टॉर्क घ्या, जिथे लिनियर डिस्प्लेसमेंट आहे तिथे अँगुलर डिस्प्लेसमेंट घ्या. हे पहिले इक्वेशन. दुसरे इक्वेशन मिळवतो आपण इथे अकॉर्डिंग टू न्यूटन सेकंड ला. इथे आपण ऑलरेडी हे रिलेशन प्रूव्ह केलं आहे. इन केस ऑफ द रोटेशनल बॉडी किंवा रोटेटिंग बॉडी, व्हाट इज द रिलेशन बिटवीन टॉर्क अँड अँगुलर ऍक्सेलरेशन? टॉर्क इक्वल टू द प्रोडक्ट ऑफ मोमेंट ऑफ इनर्शिया अँड अँगुलर ऍक्सेलरेशन. असे दोन इक्वेशन जर आपण रिप्रोड्यूस करू शकलो, टॉर्क इक्वल टू -a इनटू थीटा अँड टॉर्क इक्वल टू i अल्फा. दोघांना इक्वेट करा, अल्फाची व्हॅल्यू ठेवा d ओमेगा बाय dt, त्यानंतर ओमेगाची व्हॅल्यू ठेवा d थीटा बाय dt आणि याला मल्टिप्लाय करा. आपल्याला मिळेल d स्क्वेअर थीटा बाय dt स्क्वेअर प्लस c बाय इनटू थीटा इक्वल टू 0. यालाच म्हणतो आपण डिफरन्शियल इक्वेशन ऑफ अँगुलर एसएचएम.